ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. सन्नासाच पोरगणारी तू, रिक्षा पाहिजे का तुला? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दातांनी जीभ चावली तर कोणी बत्तीशी तोडतं काय? माझ्या मराठी बोल कौतुके, पर्यामृताते ही पैजा जिंके. अशा मराठीचा कौतुक करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. जोई तुळशी पीठ होते. 4 भावंडांना पुरेसे नव्हते, म्हणून ज्ञानेश्वर एका घरासमोर आले. ओम भिक्षांदेही, ओम भिक्षांदेही. आतून एक गडबड माणूस आला. त्यांनी धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कडून माणसाने दार उघडले. म्हणाले, ए परा, इकडे इकडे. सन्नासाच पोरगणारी तू, रिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ. पीठ म्हणून झोळीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कडून माणसाने झोळीत सोडली आणि म्हणाला, थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा. कसं काय रे, डोळे फाडून का बघतोस? चल निघ. इकडे सायंकाळ झाली होती. मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्ती समोर सांजवात लावली आणि रामरक्षा म्हणू लागली. तिला चाहूल आली की आपला ज्ञानदादा आलाय. तिने पटकन आपली रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पाने वाढली. निवृत्ती सोपान दोघे बसले. मुक्ताईने विचारले, हे काय दोघेच कसे? ज्ञानदादा कुठे? भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं? हा मीच बोलवून आणते. असं म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजे ज्ञानदादाची एकांत जागा. तुला हवी तेव्हा जाऊन बसायचा. अरे अरे या झोळीत माती आणि शेणाच्या गौऱ्या कोणा दुष्टांनी बरं केलं असं नाही, म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. हे ज्ञानदादा ताटी उघडणारे ज्ञानदादा, ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. शब्द शस्त्र झाले क्लेश, संती मानवोपदेश. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्याला क्षमा करावी हे तू सांगतोस ना रे, आणि ते स्वतःच रागावून बसलाय. अरे या झोळीत माती टाकायची बुद्धी तर भ्रष्टच झाली असणार, पण तू का कष्ट होतोस रे? जिथे शेत उगवतं ते तड सायचेच, जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचे, जिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचे. असं काय दादा? सारा जग जरी आगीसारखं दाहत झालं तरी संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातांनी जीभ चावली तर कोणी बत्तीशी तोडतं काय? या साऱ्या उर्मट लोकांमुळे तर साऱ्या जगाला रुसायचं. तुम्हा संत म्हणतात खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही एवढ्या ईश्वरात हारायला हवं हे मी सांगायला पाहिजे रे ज्ञानदादा तुला? दमले रे मी ज्ञानदादा, पाय दुखले रे माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर ज्या प्रेम करणाऱ्या दुर्बळ लोकांसाठी दार उघड. अंधाराचाच बनणाऱ्या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवे लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व कल्याणासाठी गाडीत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यात ज्ञानेश्वराचा दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. त्या दारात उभे राहिलेले छोट्या भक्ताला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहे. तू मला संतांच्या ठेव असणारी गुणांची आठवण करून दिल्यास. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच या जीवनात अध्यात्म कसे जगावे हे मुक्ताईने ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपण मुक्ताईकडून एक मागणी मागूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.